चिपळूणच्या गजबजलेल्या शिवाजी चौक भागामध्ये मी आहे आणि माझ्यासोबत नगरपालिकेचे उच्च विद्याविभूषित बांधकाम सभापती कपिल शिर्के आहेत। चिपळूण नगरपालिका 4 मुख्य रस्त्यांचं सुशोभीकरण, रुंदीकरण आणि मजबूतीकरण करणार आहे। या प्रकल्पाची नेमकी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कपिलजी, स्वागत आहे आपलं। आपण गजबजलेल्या शिवाजी चौकात आहोत। या चौकाला जोडणारे जे 3 महत्त्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं रुंदीकरण, मजबूतीकरण पालिकेतर्फे केला जाणारा प्रकल्प आहे। या प्रकल्पाची नेमकी काय माहिती आहे ती आम्हाला सांगा। आता नमस्कार, मी कपिल शिर्के, बांधकाम सभापती चिपळूण नगर परिषद। आज आपण प्रामुख्याने उभे आहोत चिपळूणचं जे हार्ट म्हणतो आपण, चिंचनाका या परिसरात उभे आहोत। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथून प्रामुख्याने 3 रस्ते आम्ही प्रायोरिटी लेवलला करायचं ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने निधी आणायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथून एक रस्ता आपला जातो नगरपालिकेच्या इथून पुढे, भविष्यात उत्तरपर्यंत करायचा विषय आहे, पण आज नगरपालिकेपर्यंत एक आहे। चिंचनाका टू एक पॉवर हाऊस एक रस्ता आहे। त्याच्यानंतर चिंचनाका टू बहादूरशेख हा एक रस्ता आहे। हे तिन्ही रस्ते आपण 15-15 मीटरचे घेतलेले आहेत। त्यानुसार आपण डिमार्केशन करून स्थानिकांना त्या पद्धतीच्या नोटिसा गेलेल्या आहेत। ते सुद्धा काम अंतिम टप्प्यात आहे। आपण काय करतो की 15 मीटरचे रोड घेऊन जेणेकरून रस्त्यांची रुंदी मोठी होईल। रोडच्या दोन्ही बाजूला आपण फुटपाथ घेतलेले आहेत। नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना किंवा काही लोकांना चालण्यासाठी किंवा जाण्या येण्यासाठी एक सेफ एक पाथ पाहिजे, त्यानुसार आपण त्याचा DPR बनवलेला आहे। त्या फुटपाथच्या खाली आपण अंडरग्राऊंड गटार घेतो आहे। म्हणजे अंडरग्राऊंड गटारसाठी एक वेगळी जागा, फुटपाथसाठी वेगळी जागा, त्याच्यात जागा जास्त व्यापली जाते। त्याच्यामुळे आपण फुटपाथच्या खालोखाल आपण गटार घेतो आहे आणि 15 मीटरच्या रोडमध्ये आपण डिवायडर टाकून त्याच्यामध्ये आपण लाईट्स देतो आहे। या 4 रस्त्यांना डिवायडर असणार आहे। 4 रस्त्यांना डिवायडर असणार आहे। काय रस्त्याची प्रत्येक रस्त्याची लांबी वेगवेगळी आहे। आता चिंचनाका टू पॉवर हाऊस, आपला चिंचनाका टू बहादूरशेख हा जो रोड आहे त्याला मध्ये 2 कल्वर्ट आहेत, छोटे ब्रिज असतात। मी माझ्या कॅमेरामॅनना सांगेन की हा जो समोर रस्ता जातो तो बहादूरशेखकडे जातो। तर या रस्त्याचं आपण प्रत्येक रस्त्यानुसार माहिती घेऊया। या रस्त्याचं नेमकं तुम्ही कशा पद्धतीने त्याचं रुंदीकरण करणार, जो बहादूरशेखकडे जातो तो रस्ता? आता काय झालं आहे, डिमार्केशनमध्ये आपण 15 मीटरचा रस्ता हस्तांतरण करतो आहे। इथपासून बहादूरशेखपर्यंत बऱ्यापैकी रस्ता 12 मीटरचा रस्ता ताब्यात आहे। पण 15 मीटरचा रस्ता हस्तांतरण करत असताना आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत मध्ये, त्यांना आपण नोटीस देऊन तो रस्ता आपण कव्हर करायचा प्रयत्न आता सध्या अंतिम टप्प्यात आहे। तो पण लवकरात लवकर होईल। म्हणजे गणपती जसं संपत येईल तेव्हा ते आपलं डिमार्केशन कंप्लीट होईल आणि मग पुढील निधी मंजूर झाल्यानंतर ते काम आपण चालू करणार। आता आपला सध्या DPR रेडी आहे या रस्त्यावर। आता ह्या शिवाजी चौकापासून समोर जो जाणारा रस्ता आहे तो नगरपालिकेकडे जातो। तर या रस्त्याचं तुम्ही कशा पद्धतीने रुंदीकरण करणार आहात? कारण मध्ये शिवनदी पूल लागतो, तर त्या शिवनदी पुलावर सुद्धा एक नवीन पुलाची निर्मिती होणार असल्याची माहिती आहे। नेमकी खरी वस्तुस्थिती काय आहे? आता पूर्वीचे जे रोड होते ते एक ब्रिज घेतला होता सुरुवातीला, पण वाढतं पॉप्युलेशन आणि सिटी ज्या पद्धतीने काट टाकते त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आपण तो DPR तयार केलेला आहे। आणि तिथे एवढाच लांबीचा, एवढ्याच रुंदीचा आपण एक दुसरा ब्रिज टाकतो। काय तो ब्रिजमुळे आपल्याला एका बाजूने जाणारं ट्रॅफिक आणि येणारं ट्रॅफिक, त्याच्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल। आता हा समोर जो रस्ता जातो तो नाना जोशी मार्ग म्हणून परवा नामांतरण झालेलं आहे। तर ह्या 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं कशा पद्धतीने तुम्ही मजबूतीकरण करणार आहात? आता आपण सगळेच रस्ते आपण घेतलेले आहेत ना, त्याला 4 लेअर येणार आहेत। म्हणजे NPM येणार आहे, BM येणार आहे, कार्पेट येणार आहे, सिल्कोट येणार आहे। म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे जे रोड, म्हणजे 150 वर्षाच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाईम आपण हा प्रयोग करतो आहे। सिमेंट कॉन्क्रीटचे जे मेन रोड आहे ते सगळे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करतो आहे। हा सुद्धा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे। म्हणजे येत्या पुढच्या 50 वर्ष या रोडला अजिबात काय होणार नाही, एवढा गॅरंटेड हा रोड असणार आहे। अजून एक चौथा रस्ता आहे की जो भोगाळ्यातून एसी स्टँडकडून डायरेक्ट खेंडीकडे जातो, त्या रस्त्याचे कशा पद्धतीने काम होणार आहे?
त्या रस्त्याचं जवळजवळ आमचं डिमार्केशन पूर्ण झालेलं आहे. तो रस्ता 15 मीटर नाही आहे, तो रस्ता 12 मीटर आहे. ओके. तो रस्ता बापट हॉटेल म्हणजे स्वागत हॉटेलच्या पुढून जो रस्ता आहे तो डायरेक्ट खिंड बौद्धवाडी आहे, तिथे जाऊन तो मिळतोय. त्या रस्त्यावर सुद्धा पूल असणार आहे का? त्या रस्त्यावर मध्ये एक मोठा ब्रिज आहे, एक ब्रिज आहे आणि एक मोठी संरक्षक भिंत आहे, एक रिटेनिंग वॉल आहे. ओके. ते सुद्धा काम अंतिम टप्प्यात, आपल्या निधीचं काम अंतिम टप्प्यात आहे. पण तो सुद्धा रोड 12 मीटरचा होणार. दोन्ही बाजूला फुटपाथ, मध्ये डिवायडर असणार आहे आणि संपूर्ण जसा हा रोड आहे त्याच पद्धतीचं त्याचंसुद्धा नियोजन आहे. आता हे 4 प्रमुख रस्ते तुम्ही करताय नगरपालिकेच्या माध्यमातून, तर त्याचं कॉस्टिंग किती आहे, अंदाजपत्रक काय आहे, प्रत्येक रस्त्यावाईज आपण बोलूया. बरं. आता हा जो रस्ता आहे बहादूर शेखपर्यंत, त्याचं कॉस्टिंग वेगळं आहे. तिन्ही रस्ते आहेत. टोटल आमचं 84 कोटी कॉस्टिंग होत project आहे. आहे. 84 कोटीचा प्रोजेक्ट. आता प्रत्येकाची लांबी रुंदी यानुसार त्याचं कॉस्टिंग आहे. पण तिन्ही रोड म्हणजे इथपासून पॉवर हाऊस इथपासून बहादूर शेख, इथपासून नगरपालिका, हे तिन्ही रोड सेम कंटेंटचे आहेत. संपूर्ण त्याची सिस्टीम पण सेम आहे. फक्त काही ठिकाणी ब्रिजेस आहेत, काही ठिकाणी कल्वर्ट आहेत, एवढाच फक्त फरक आहे. बाकी सगळ्या रोडला आमची जी मांडणी आहे ती सेमच आहे. नगरपालिकेकडे सध्या निधीची टंचाई आहे अशी बातम्या येतात ऐकायला, तर ह्या प्रोजेक्टसाठी कशा पद्धतीने तुम्ही निधी आणणार आहात? आता माननीय आमचे नगराध्यक्ष उमेशजी साकपाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं शिष्टमंडळ काम करते. आज आमच्या सत्ता आमची असली तरी वरतीसुद्धा सरकार आहे. जे नगरपालिकेला जे निधी देतात नगरविकास मंत्री, ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत. त्यांच्याकडे आमचा सततचा पाठपुरावा नगराध्यक्षांच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक रोडचा DPR बनवून आणा. काय पूर्वी DPR जो बनवला होता तो 105 कोटीचा होता. त्याच्यात थोडंफार मागे पुढे करून तो आता 84 कोटीपर्यंत गेलेला आहे आणि तो आता त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे. त्याच्यावर फायनल बोलणं झालेलं आहे. याचं प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल आणि हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते दृष्टिक्षेपात कधी येतील? साधारण आता गणपतीचा सीझन आलेला आहे. गणपती संपला, आता कुठल्याही रस्त्याच्या कामाला किंवा कुठल्याही गोष्टीला मान्यता नसते किंवा ते काम आपण चालू करू शकत. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ह्याचं इस्टिमेट आणि ह्या सगळ्या गोष्टी फायनल होतील आणि साधारण डिसेंबरमध्ये ह्याचं काम कसं चालू होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साधारण त्याचा कालावधी किती असेल? 1 वर्ष, 6 महिने, 1.5 वर्ष, कधीपर्यंत हे रस्ते पूर्ण झाले? साधारण 12 ते 15 महिन्यात हे रोड फास्ट ट्रॅक लेवलला आपण हे कंप्लीट करायचं असे आदेश आम्हाला वरून सुद्धा दिलेले आहेत. आणि इथे सुद्धा ट्रॅफिकचा खोळंबा किंवा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हा रोड जास्तीत जास्त फास्ट कसा करता येईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. आता पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा रस्त्यांना खड्डे झालेले, खड्डेमय रस्ते आहेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता आणि नागरिकांना खड्ड्यांपासून त्याची मुक्तता कशी करून द्याल तुम्ही? साधारण आता बॉडी बसल्यापासून किंवा नगरपालिका स्थापन झाल्यापासून एक 6 ते 7 महिने झाले. हे त्याच्या अगोदरचे 5 ते 7 वर्ष अगोदर केलेले रोड आहेत. काही रोडचा मेंटेनन्स असतो, पिरियड असतो, ते पिरियड संपलेले आहेत. त्यासाठी आत्ता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सुरुवातीला गाळाचा प्रयोग केला. गाळ टाकून ते रोलिंग करून तो करायचा प्रयोग, पण त्याचे गोटे वर येऊन दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही दुसरा एक यशस्वी मकिंगचा प्रयत्न केलेला आहे. मकिंग टाकून त्याचं कॉम्पॅक्शन चांगल्या पद्धतीने करून नागरिकांच्या सेवेस कसा उपलब्ध होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. खड्डा पडला की भरायचा, खड्डा पडला की भरायचा, असं आम्ही एक शेड्यूल तयार केलेलं आहे. ह्याच्यासाठी ठोस उपाययोजना जर कॉन्क्रीट आणि सिमेंटचं जर केलं तर ते ट्रॅफिक चालू असल्यामुळे ते पटापट बाहेर येऊन ते परत त्याच पद्धतीने ते खड्डे तयार होतात. म्हणून आता आम्ही गणपती चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी आम्ही एक लेन बंद ठेवून रॅपिड हार्डनिंग सिमेंट वापरून सिमेंट कॉन्क्रीटचे आपण रोड बनवणार आहोत. त्याच्यासाठी त्याचा एक क्युरिंग पिरियड 4-5 दिवस असणार आहे. त्यावेळेला आम्ही रोड ते बंद ठेवणार. एक लेन चालू असेल, ती लेन झाली की दुसऱ्या लेनचं काम चालू होईल, ते झालं की रोड ओपन होईल. अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे. ह्या ड्रीम प्रोजेक्ट व्यतिरिक्त अजून नवीन कोणते प्रोजेक्ट प्रस्तावित आहेत एक बांधकाम सभापती म्हणून? नाही, आता चिपळूण हे तळ्यांचं शहर आहे. आता एक रामेश्वर तलाव आहे, विरेश्वर तलाव आहे, त्याच्यासाठी जो 3 ते 3.5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर कोस्टल वेज आहेत, म्हणजे मच्छी मार्केटपासून आपल्याला एक रोड जोडायचा आहे, बायपासला उपताड बायपासला एक रोड जोडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिथे आता एक नलावडे बंधारा टाकलेला आहे
तिथपासून कोस्टल रोड आपल्याला डायरेक्ट बायपासला न्यायचा आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल. तसेच मध्यवर्ती ठिकाणी जे रिंग रोड आहेत, म्हणजे भोगाळ्यातला रॉयल नगरमधून एक रोड भोगाळ्यात येतो, किंवा जे रोड कनेक्टेड आहेत, बापू खेडेकरांच्या घरापासून एक रोड शंकरवाडीत जातो, जे असे 5-6 रोड प्रस्तावित आहेत, ते आम्ही रोड सध्या ओपन करणार आहोत. त्याच्यावर वरती खर्च करणार नाही, पण ते सध्या रोड ओपन करून वहिवाट चालू करणार आहोत. आणि त्याच्यानंतर भविष्यात निधी आल्यानंतर त्याच्यावर आपण काम करून ते सगळ्या गोष्टी मोकळ्या करणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे बांधकाम सभापती शिर्केंनी. आणि 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळे रस्त्यांचं सुशोभीकरण, रुंदीकरण आणि मजबूतीकरण झालेलं हे पाहायला मिळेल. कॅमेरामन सुशांत निमरेसह सुनील साळवी, सागरवेव, चिपळूण.